नमस्कार. तर आपल्याला माहिती आहे विशाल आणि राकेशचं मोठं भांडण झालेलं आहे. आता त्या वादामध्ये भाऊच्या धक्क्यावर काय होतंय बघूया. भाऊचा धक्क्यावर होणार मोठा निर्णय. राकेश आणि विशालच्या राड्यावर रितेश देशमुख घेणार कडक ॲक्शन. बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरात या आठवड्यात अत्यंत अनपेक्षित घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. त्यामुळे प्रेक्षक आता आतुरतेने विकेंडच्या बहुचर्चित भाऊचा धक्का या विशेष भागाची वाट पाहत आहेत. अखेर तो बहुप्रतीक्षित दिवस उजाडला असून आजच्या भागात कार्यक्रमाचे होस्ट रितेश देशमुख घरातील सदस्यांना चांगलेच मोठे धक्के देणार असल्याचे आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. या संपूर्ण आठवड्यात घरामध्ये राकेश बापट आणि विशाल कोटियन यांच्यात झालेला तीव्र स्वरूपाचा वाद हाच मुख्य चर्चेचा विषय राहिला आहे. तिकीट टू फिनाले आणि नॉमिनेशन टास्कच्या प्रक्रियेदरम्यान या दोन तगड्या स्पर्धकांमधील तणाव अक्षरशः शिगेला पोहोचलेला पाहायला मिळाला. या महत्त्वपूर्ण टास्कमध्ये राकेश बापट याने विशाल कोटियन याला नॉमिनेट केले आणि त्यामागे तो घरातील सदस्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर अनावश्यक टिप्पणी करत असल्याचे कारण दिले होते. या नॉमिनेशनमुळे दुखावलेल्या विशालने स्वतःवरील नियंत्रण गमावले आणि थेट राकेशच्या घटस्फोटाचा अत्यंत नाजूक मुद्दा सर्वांसमोर उकरून काढला. या अनपेक्षित आणि वैयक्तिक प्रहारामुळे हा वाद अधिकच चिघळला. अत्यंत संतापलेल्या राकेश आणि विशाल यांच्यात सुरुवातीला जोरदार शाब्दिक चकमक झाली आणि अल्पावधीतच त्याचे रूपांतर एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यात आणि शारीरिक ओढाताणीत झाले. बिग बॉस या रिॲलिटी शोच्या करारातील महत्त्वाच्या नियमानुसार घरात राहून कोणत्याही स्पर्धकाच्या बाहेरच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करण्यास सक्त मनाई असते. तसेच कोणत्याही प्रकारची शारीरिक झटापट करणे हा शोच्या नियमांचा अत्यंत गंभीर भंग मानला जातो. याच कारणामुळे आता रितेश देशमुख या आठवड्याच्या शेवटी या दोघांचीही चांगलीच शाळा घेणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार भाऊचा धक्कावर रितेश या संपूर्ण संवेदनशील प्रकरणाची सखोल दखल घेणार असून वैयक्तिक टिप्पणी आणि नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवरही कडक कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. प्रेक्षकांनाही आता वेध लागले आहेत की या संपूर्ण वादात रितेश देशमुख नेमकी कोणाची बाजू घेणार आणि या अत्यंत गंभीर चुकीसाठी कोणाला कोणती मोठी शिक्षा सुनावली जाणार. घरातील इतर सदस्यही या अनपेक्षित घटनेमुळे चांगलेच हादरले असून या विकेंडला घराचे संपूर्ण समीकरण कसे बदलते हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. राकेश आणि विशालच्या या नियमबाह्य कृत्यामुळे त्यांच्यावर मोठी कारवाई होणार का, याकडे आता संपूर्ण प्रेक्षक वर्गाचे लक्ष लागून आहे. रिॲलिटी शोमध्ये स्पर्धा आणि ईर्ष्या असणे साहजिक आहे, परंतु भावनेच्या भरात एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यातील विषय उकरून काढणे आणि संयम गमावणे हे खेळाच्या नियमांना छेद देणारे आहे. रितेश देशमुख यांच्याकडून या प्रकरणात योग्य आणि कठोर न्याय मिळेल अशी नक्कीच अपेक्षा आहे. तर आता खरंच आजचा भाऊचा धक्का कसा होतोय, काय होतंय त्याच्यात आपण बघूयात संध्याकाळी. पण खरं तर आता या दोघांमध्ये ना सगळ्यात चुकीचं दिसतंय हे विशाल दिसतोय. कारण मला कोणताही सदस्य आवडतो, मला कोणता सदस्य नाही आवडत, विशाल आवडतो नाही आवडतो ह्याचा प्रश्न नाही आहे. पण हे जे फक्त भांडण झालं आहे ना, त्या भांडणाच्या संदर्भातच फक्त आपण बोलतोय. तर त्या भांडणात खरं पूर्णपणे विशालची चूक आहे बरं का. आणि तो स्वतःहून उकसवत होता त्याला भांडायला यायला, मारायला अंगावर म्हणून. आणि तुझ्या तेवढा दम असेल तर म्हणजे दम बिम कोणाची काढायची गरज नव्हती, कारण दम हा प्रत्येकाच्यात असतो. जरी तो लहान असला मोठा असला तरी त्याच्या दमावर ते बिग बॉसमध्ये गेलेले आहेत. तर असं नाही बोलायला पाहिजे होतं. आणि घटस्फोट हा विषय खरंच खूपच नाजूक विषय असतो बरं का. तर तो विषय पण नव्हता काढायला पाहिजे होता विशालनी. तर त्याचं चूक झाली, तर त्याची स्वतःची चूक झाली ती झाली. पण तो मान्य नाही न करता तो अंगावर धावून जातोय आणि धक्काबुक्की करतोय विशाल. तर ह्याच्यासाठी नक्कीच विशालला घराबाहेर काढावं असं तर माझं म्हणणं आहे. आवडता सदस्य ना आवडता सदस्य हे राहिलं बाजूला बरं का. तर तुम्हाला काय वाटतं
वाटतं याबद्दल ते पण नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला कोणता सदस्य आवडतो आणि तुम्हाला कोणता सदस्य विनर झालेला बघायला आवडेल हे पण नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपले व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका.